मुंबईचा पवाडा ऐकत होतो. माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे? किती 2-3 हात उभे फक्त राहिले असतील. तो आकडा आहे 105 हुतात्म्यांचा, हा सरकारी आकडा आहे. पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलसी गबार्ड, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले. ते पुस्तक माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा पेटला होता तेव्हा त्या पत्रकार महिला आपल्या मुंबईमध्ये होत्या आणि त्यांनी नमूद केले की त्या सगळ्या गोळीबारामध्ये जे काही शहीद झाले, मी शहीद म्हणतो कारण माझ्या आपल्या मुंबईसाठी त्यांनी बलिदान केलं. त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 250च्या वरती मृतदेह पडले होते. आकडा 105चा आला आणि 250च्या आसपास मृतदेह त्या स्वतः पत्रकार महिलेने पाहिलेले. आणखी किती जणांना त्यांनी गोळ्या घातल्या असतील त्याची काही नोंदच नाहीये. म्हणजे आज जी काय आपली मुंबई लुटली जाते, सगळं काही गुजरात गुजरात गुजरात, सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा राग नाहीच आहे, पण खास करून जे 2 तिकडे बसलेत त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र. हो, त्यावेळेला पंतप्रधानपदी नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की नेहरूंना सुद्धा बंद गाडीमधनं महाराष्ट्रामध्ये फिरायला लावलं त्यांनी. तुमची मस्ती इकडे नाही चालणार, कोणाची मस्ती खपून घेणारा महाराष्ट्र नाहीये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं कोणाला शोभतं? गेल्या 4 दिवसापूर्वी अमित शहा रायगडावरती येऊन गेले आणि त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नका. अहो, महाराष्ट्रापुरते सीमित नाहीच आहेत. त्या काळामध्ये म्हणजे आजसारखं व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईल फोन नव्हते, टीव्ही चॅनल किंवा गोदी मीडिया नव्हता. महाराजांच्या काळामध्ये सुरतेच्या लुटेची बातमी लंडन गॅझेटमध्ये तेव्हा लंडनमध्ये आली होती. तुम्ही कोण सांगताय महाराजांना सीमित ठेवू नका महाराष्ट्रापुरतं? आणि मग चंद्रकांत दादा पाटील ते असं म्हणाले, असं ऐकलं की अमित शहानी शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक लिहिले 500 पानाचं, आणि ते वाचलं तर संजय राऊतांना चक्कर येईल. पण हे बोलल्यानंतर मला पत्रकारांनी सांगितलं ते बोलले खरे, अमित शहानी पुस्तक लिहिले आणि स्वतः पाटलांना चक्कर आली. अरे काय बोललो आपण, अमित शहा लिहिणार आणि शिवाजी महाराजांवरती चक्कर येऊन पडले तिकडे चंद्रकांत पाटील. काय बोलताय, काय लिहिताय? म्हणजे हे नुसतं जर का तुम्ही यांची गेल्या काही काळातली वक्तव्य जरी ऐकली ना तरी कपाळावरती हात माराल. आणि मग त्याच कार्यक्रमात मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं. पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शहाच त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत. शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय. मग थांबले. पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. ही शिवशाही जर आपण पाळणार असू तर आपण छत्रपतींचं नाव घेऊ शकतो. आणि मग तुम्हाला गुमराह करून ठेवायचं सगळं. बाकी मार्गदर्शन सगळं झालेलं आहेच. पण हे काही राजकारण आहे, ज्या कोणत्या दिशेने आपण जातोय म्हणण्यापेक्षा कोण आपल्याला नेतंय. मला आठवत आहे आपण ते शिवसेना प्रमुखांचं फटकारे व्यंगचित्राचं पुस्तक जर का पाहिलं तर त्याच्यात एक व्यंगचित्र आहे आणि ते व्यंगचित्र असं आहे 1978 सालचं, म्हणजे जनता राजवट असेल. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला.